जय ज्योती जय सावित्री. मी ज्योती प्रकाशराव घावडे. सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत. श्रावण महिन्याला सुरुवात झाली की आपल्या समोर येते ते या महिन्यापासून येणाऱ्या सणांची यादी आणि आपण येणारा प्रत्येक सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो. श्रावण महिन्यामध्ये येणारा पहिला सण नागपंचमी. हा सण श्रावण शुद्ध पंचमीला असतो. या सणाला नागाच्या चित्राची किंवा मूर्तीची पूजा करण्याची पूर्वीपासून प्रथा आहे. काही ठिकाणी स्त्रिया वारुळाची पूजा करायला जातात. नागदेवतेला नैवेद्य दिला जातो तो लाह्या आणि दूध. तर नैवेद्य हाच का दिला जातो तर आपल्या प्रत्येक सणाला मोठा अर्थ असतो, शास्त्रोक्त कारण असते. हा सण येतो पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये पचनशक्ती मंदावलेली असते. अशा मोसमात हलका आहार घ्यावा हे सूचित करण्यासाठी लाह्या व दूध हा नैवेद्य दिला जातो. तसेच उकडलेले अन्न, अळूवड्या, पाटवड्या, गव्हाची खीर असे अनेक पदार्थ केले जातात. कोकणामध्ये नागपंचमीला हळदीच्या पानातील पातोळ्या हा खास बनविल्या जातात. तसेच नागपंचमीला कापणे, चिरणे, नांगरणे, जमीन उकरणे ही कामे करीत नाहीत. काय तर नागाला इजा होऊ नये म्हणून. मात्र बाकी दिवशी आपण साप दिसला की मारतो. हे आपण कमी केले पाहिजे. निसर्ग रक्षणास हातभार लावला पाहिजे. नागपंचमी हा सण केवळ धार्मिक सण नसून तो निसर्गाचा आदर करणे आणि त्यांच्याच बरोबर शांततेत राहण्याची शिकवण देतो. निसर्गातील प्रत्येक जीवासोबत प्रेमाने राहण्याचा संदेश देतो. तर आपणही पर्यावरणास रक्षणास हातभार लावूया. नागपंचमी तुमच्या जीवनात शांती आणि समृद्धी आणि आनंद घेऊन येवो हीच मंगलमय तुम्हाला शुभेच्छा.